बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील हॉटेल जुगनूमध्ये मंगळवारी रात्री प्रेमी युगलाचा थरारक शेवट झाल्याच्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला पोलीस प्रशासनाने ज्या मुलीचं नाव जाहीर केलं होतं ते खोटं निघालं असून मयत मुलीचं खरं नाव ऋतुजा पद्याकर ठरत आहे. ती साखरखेडा येथील शिंदी गावातील रहिवासी होती. ऋतुजाने खोटं आधार कार्ड देत या हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला होता. 19 वर्षीय मयत तरुणी ऋतुजा खरात ही खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. ती अभ्यासात हुशार असल्याचं सांगितलं जात आहे. ऋतुजा हिचे 2 वर्षांपासून साहिल उर्फ सोनू राजपूत नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. 23 सप्टेंबर रोजी ते बुलढाण्याच्या खामगाव शहरातील रुजनपूर येथील जुगनू हॉटेलमध्ये भेटले. तेव्हा रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान साहिल याने ऋतुजाची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मयत प्रेमी युगल शिंदखेडा राजा तालुक्यातील साखरखेडा परिसरातील रहिवासी असून खामगाव येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली व मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमा झाली होती.